गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्व विद्यार्थ्यांना शुभप्रभात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या मिशन आरंभ 2027 जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर खुर्द या शाळेतील आदरणीय शिक्षक आदरणीय श्रीकांतजी झिंजुर्डे सर हे आपणास भागाकार या मूलभूत क्रियेविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय श्रीकांतजी झिंजुर्डे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. ओके, थँक्यू सरजी. सगळ्या विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी भागाकार ही जी संकल्पना आहे आपली, या भागाकार या विषयावर आज आपली तासिका आहे. आतापर्यंत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार या आणि भागाकार या क्रिया आपण बघितलेल्या आहेत. जी भागाकार क्रिया आहे ते अंकी जे उदाहरण होते याचाही सराव मागील तासिकेमध्ये आपला झालेला आहे. तर मग तरीही पुन्हा एकदा आपण भागाकार म्हणजे काय, भागाकार करण्याची गरज काय किंवा गुणाकार हे ज्या आहेत या गोष्टींचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर भागाकार ही संकल्पना जी आहे किंवा संज्ञा जी आहे, भागाकार म्हणजे काय, तर एखादी संख्या समान भागांमध्ये वाटणे किंवा एका संख्येत दुसरी संख्या किती वेळा जाते हे शोधणं म्हणजे काय करणं, भागाकार करणं. गुणाकाराच्या अगदी विरुद्ध क्रिया म्हणजे ही भागाकार क्रिया असते. उदाहरणार्थ आपण जर उदाहरण घेतलं 12/3 बरोबर, या ठिकाणी याचं उत्तर काय येतं, तर याचं उत्तर येतं 4. हे उदाहरण म्हणून आपण पाहणार आहोत. म्हणजे काय केलं, या ठिकाणी 12 वस्तू ज्या आहेत ह्या 12 वस्तू काय केल्या आपण या 3 समान गटांमध्ये काय केल्या, वाटल्या. मग प्रत्येक गटामध्ये काय झालं, तर किती वस्तू आल्या, 4 वस्तू आल्या. मग भागाकाराची ही जी संकल्पना आहे, भागाकार हा गुणाकाराचा उलटा क्रियाप्रकार. आता या ठिकाणी 3 गटामध्ये वाटल्या, 4 वस्तू मिळाल्या. मग या 4 गुणिले 3 यांचा जर आपण गुणाकार केला तर एकूण वस्तू ज्या 12 आहेत ते या ठिकाणी आपल्याला 12 उत्तर या ठिकाणी मिळून येतं. 4 गुणिले 3 बरोबर 12 आणि म्हणून 12/3 बरोबर 4. ही जी संकल्पना आहे याला म्हणतात भागाकाराची संकल्पना. मग या भागाकाराचा उपयोग कशासाठी केला जातो दैनंदिन जीवनामध्ये, तर वस्तू समान वाटण्यासाठी, वस्तूंचे गट तयार करण्यासाठी, त्यानंतर मोजमाप व गणना जी आहे ही मोजमाप आणि गणना करण्यासाठी या भागाकाराचा उपयोग केला जातो. मग आता आपण या ठिकाणी बघितलं काय, तर जी भाज्य म्हणजे काय, भाजक म्हणजे काय, भागाकार आणि बाकी ह्या ज्या संज्ञा आहेत तर या संज्ञा कशा असायला हव्यात, तर भाज्य म्हणजे कोणती संख्या, जी संख्या भागली जाते. या ठिकाणी 12ला आपण भागतोय त्याला म्हणायचं भाज्य संख्या. या ठिकाणी भाजक म्हणजे काय, तर ज्या संख्येनं भागलं जातं, भाजक म्हणजे काय, तर ज्या संख्येनं भागलं जातं त्या संख्येला भाजक असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी भाजक कोणती संख्या आहे, तर 3 ही संख्या या ठिकाणी काय आहे, भाजक आहे. त्यानंतर भागाकार म्हणजे जे उत्तर मिळतं आपल्याला त्याला म्हणतात भागाकार. या ठिकाणी भागाकार कोणता आलाय, तर 4 हे उत्तर आलेलं आहे म्हणून भागाकार काय आला, 4 आला. बाकी या ठिकाणी बाकी काहीच उरलेली नाही, पण जी सगळ्यात शेवटी जी बाकी उरते तिला म्हणतात बाकी, म्हणजेच काय, तर उरलेली संख्या. या ठिकाणी उरलेली संख्या कोणतीच नसल्यामुळं या ठिकाणी ती संख्या आपल्याला दाखवता येत नाही. परंतु पुढे आपण उदाहरणं पाहणार आहोत. त्या उदाहरणांमध्ये आपण काय करणार आहोत, भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी ह्या संख्यांचा आपल्याला या संख्या भाज्य, भाजक, भागाकार आणि संख्या या संज्ञा ज्या आहेत किंवा हे ज्या संकल्पना आहेत याचं आपल्याला ज्ञान मिळणार आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, भागाकाराचं सूत्र, तर भागाकाराचं सूत्र कोणतं, तर भाज्य बरोबर, बघा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार.
भाजक गुणिले भागाकार म्हणजे कोणता? तर या ठिकाणी जर आपण वरील उदाहरणामध्ये बघितलं तर भाजक कोणता आहे? 3 आहे. भागाकार कोणता आहे? तर 4 आहे. या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला आणि अधिक उरलेली बाकी, या ठिकाणी बाकी कोणतीच उरलेली नाही. मग याचं काय होतं उत्तर बरोबर? भागाकार सूत्र काय होतं? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी बरोबर हे भाज्य मिळत असतो. आता उदाहरणार्थ आपण हे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला 17 भागिले 5 हे जर आपण उदाहरण बघितलं तर 5 ने जर भागाकार करायला आपण सुरुवात केली, 5च्या पाड्यामध्ये 5 एका 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15. या ठिकाणी 3चा भाग जातो. या ठिकाणी 17 मधून 15 वजा केले आपण. 7 मधून 5 गेले. या ठिकाणी 2 उरतात. 1 मधून 1 गेला. या ठिकाणी 0 मिळतो. मग या ठिकाणी आपण बघितलं तर 17 ही जी संख्या आहे ही काय आहे? 17 ही जी संख्या आहे ती आहे भाज्य. भाजक जे आहे हा 5 ही जी संख्या आहे ती आहे भाजक. 3 हे जे आहे संख्या मिळालेलं उत्तर याला म्हणतात भागाकार. आणि 2 जी संख्या उरलेली आहे तिला म्हणतात बाकी. 17 जी संख्या काय म्हणतो आपण तिला? 17 जी संख्या आहे तिला आपण म्हणतो भाज्य. आणि 5 ही जी संख्या आहे, 5 संख्या भाजक म्हणजे काय? ज्या संख्येने आपल्याला भागायचं आहे ती भाजक. ज्या संख्येला भागायचं आहे ती भाज्य. भागाकार उत्तर जे आहे त्याला म्हणतात भागाकार. आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी जे उरतंय त्याला काय म्हणतो आपण? 2 जी बाकी उरलेली आहे त्याला म्हणतात बाकी. मग भागाकाराचे या ठिकाणी प्रकार पडतात. भागाकाराचे काय होतात? प्रकार पडतात. आता भागाकाराचे प्रकार कोणते? तर एक पूर्ण भागाकार. कोणता भागाकार? पूर्ण. या ठिकाणी पूर्ण भागाकार एक. पूर्ण भागाकार कशाला म्हणायचं? की ज्या संख्येला भागल्यानंतर बाकी जी उरते ही बाकी शून्य असते. बाकी जी मिळते आपल्याला ती शून्य बाकी मिळते त्याला म्हणतात पूर्ण भागाकार. म्हणजे एखाद्या संख्येला ज्यावेळेस आपण भागतो त्यावेळेस बाकी ज्यावेळेस शून्य उरते त्याला म्हणतात पूर्ण भागाकार. आणि मग अपूर्ण भागाकार म्हणजे काय? तर अपूर्ण भागाकार म्हणजे बाकी शून्य नसते. ज्या ठिकाणी बाकी शून्य नसते त्याला म्हणतात अपूर्ण भागाकार. म्हणजे ज्या संख्येला पूर्ण भाग जात नाही त्याला म्हणतात अपूर्ण भागाकार. मग आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण या भागाकाराचा उपयोग कसा करत असतो? तर चॉकलेट जे आहेत, एखादी वस्तू जी आहे त्याची समान वाटणी करायची आहे मित्रांमध्ये आपल्याला. विद्यार्थ्यांचे जे गट आहेत ते विद्यार्थ्यांचे गट करण्यासाठी आपण या भागाकाराचा उपयोग केला जातो. एखाद्या व्यवहारामध्ये पैसे वाटप ज्यावेळेस असतं, समान पैसे ज्यावेळेस वाटायचे असतात त्यावेळेस ते पैसे वाटण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? भागाकाराचा उपयोग केला जातो. आणि वेळेचं मोजमाप करण्यासाठी, वेळ मोजण्यासाठी, मोजमाप करण्यासाठी किंवा त्याच्या मोजमापाची गणना करण्यासाठी आपण काय केला जातो? त्याचा उपयोग केला जातो. मग सुरुवातीला आपण ही जी लहान उदाहरणं जी आहेत 15/3, 24/6, 19/4 ही जी उदाहरणं आहेत या ठिकाणी आपल्याला ही उदाहरणं दिसतायत. काय होतं या ठिकाणी? 15/5 याचं उत्तर आलं 15/3 याचं उत्तर आलं 5. 24/6 याचं उत्तर आलं 4. त्यानंतर 19/4 याचं उत्तर येतं 4 भागाकार आणि बाकी उरते 3. मग अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं आपण आतापर्यंत बरेचसे सोडवले असतील. एक अंकी भागाकार असेल तो आपल्याला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा काय होत असतो? येत असतो किंवा आपण शिकलेले आहात. आपण स्टेप बाय स्टेप संख्येला 1 अंकी संख्येनं भागणं, 2 अंकी संख्येनं भागणं, 3 अंकी संख्येनं भागणं, अशा 3 अंकी संख्येला भागणं अशा प्रकारची उदाहरणं आपण आजच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. मग भागाकार ही जी मूलभूत गणिती क्रिया आहे ही बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार यांच्यासोबत भागाकाराचाही दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय होत असतो? आपल्याला उपयोग होत असतो.
मग भागाकार म्हणजे काय आपण अगोदरही बघितलं, आताही त्याची विस्तृत मध्ये जर आपण सविस्तर माहिती बघितली तर एखादी संख्या समान भागांमध्ये विभागणे. काय करणं, एखादी संख्या जी आहे ती समान भागामध्ये सारख्या भागांमध्ये काय करायची, तिची विभागणी करायची, तिची वाटप करायची, तिची वाटणी करायची. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण बघितलं, 20 आंबे 5 मुलांमध्ये समान वाटले. समजा आपण 5 मुलं आहेत, त्यांच्यामध्ये 20 आंबे वाटायचे आहेत, आपल्याला द्यायचे आहेत. तर एका मुलाला किती आंबे मिळतील? मग आपण प्रत्येक वेळेस एक 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 आंबा असं देत बसायचं का त्या विद्यार्थ्यांना? किंवा एक उदाहरणासाठी जर घेतलं तर, किंवा चॉकलेट जर असेल तर? तर मग काय केलं जातं त्यावेळेस? 20 भागिले 5, 20 आंबे आहेत, 5 मुलांमध्ये वाटायचे आहेत. म्हणून मग आपण काय करतो लगेच त्या ठिकाणी भागाकार ही क्रिया आपण अवलंबतो. आणि मग भागाकार क्रिया अवलंबली, भागाकार क्रिया आपण त्या ठिकाणी केली, की काय होतं लगेच आपल्याला त्याचं उत्तर 4 मिळतं. आणि मग आपल्याला कळतं, की नाही 5 मुलांमध्ये जर 20 आंबे वाटायचे असतील, तर आपल्याला एका विद्यार्थ्याला 4 आंबे द्यावे लागतील. मग या ठिकाणी आपण दैनंदिन व्यवहारामध्ये याचा उपयोग केला जातो. मग आता भागाकाराची चिन्ह जी आहेत बऱ्याच वेळेला आता या चौथी 5वी पर्यंत नाही, परंतु जर जसं आपण वरच्या इथे जातो तस तसं भागाकाराची ही चिन्ह आहेत बघा. भागाकाराचं चिन्ह आता आपण बघितलं अशा प्रकारे दाखवलं जातं. बऱ्याच वेळेला भागाकार चिन्ह अशा प्रकारे हे दाखवलं जातं. आणि मग बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो, उदाहरण येत असतं, उत्तर माहित असतं, उत्तर शोधता येत असतं. परंतु हे चिन्हाची जी संकल्पना आहे, हे चिन्ह नेमकं कशाचं आहे, हे माहिती नसल्यामुळं काय होतं त्या ठिकाणी आपलं उदाहरण आपल्याला सोडवता येत नाही. उदाहरण जर बघितलं आपण तर समजा 15/3 हे जे चिन्ह आहेत, हे चिन्ह आपण आज रोजी सर्रासपणे वापरत असतो. हेच उदाहरण आपल्याला कसं प्रकार लिहिता येईल? 15/3. या दोन्हींचा जे आहे बोध जो आहे हे काय आहे? भागाकाराचं चिन्ह आहे. मग या दोन प्रकारे भागाकाराचं चिन्ह काय केलं जातं आपल्याला या ठिकाणी दाखवता येतं. आता मग याचं जे उदाहरण आहे बघा, या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला दाखवलंय. 18/3 हेच कसं लिहिता येईल आपल्याला? 18/3. आणि तिसऱ्या प्रकारे कसं लिहिता येईल? 18/3. 18/3. हे उदाहरण लिहिताना आपण कसं लिहितो बघा, 18/3. आपण जे कॉमनली आता जसं उदाहरणाचा सराव करतोय, या 3 प्रकारे काय केलं जातं आपल्याला, या 3 चिन्हांद्वारे भागाकार जे आहे हे भागाकाराचे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. मग भागाकारातील मुख्य संज्ञा जी आहे आपण अगोदरही बघितलं, की संज्ञा काय आणि त्याचा अर्थ काय. आता या ठिकाणी जर उदाहरणादाखल आपण एक उदाहरण घेतलं, संज्ञा समजून घेण्यासाठी उदाहरण घेऊया. 24/6 हे उदाहरण जे आहे, या 24/6 मधलं संज्ञा ज्या आहेत, कोणकोणत्या संज्ञा आहेत? भाज्य आहे, भाजक आहे, भागाकार आहे आणि बाकी आहे. मग भाज्य म्हणजे कोणती संख्या? जी संख्या भागली जाते. काय होतं? जी संख्या भागली जाते तिला म्हणतात भाज्य. ज्या संख्येनं भागायचं असतं त्याला म्हणतात भाजक. भागाकार म्हणजे काय? तर मिळालेलं उत्तर. आणि बाकी म्हणजे काय? उरलेली संख्या. अशा प्रकारे या ज्या संज्ञा आहेत भागाकारामधल्या, भाज्य असेल, भाजक असेल, भागाकार असेल, बाकी असेल, या संज्ञांचा अभ्यास करता येतो. आता भागाकार आणि गुणाकार यांचा संबंध काय? भागाकाराचा आणि गुणाकाराचा संबंध. तर ज्याला कुणाला कमेंट करता येईल त्यांनी सांगायचं भागाकार आणि गुणाकाराचा संबंध काय. तर भागाकार हा गुणाकाराचा उलटा प्रकार आहे. भागाकारामध्ये काय केलं जातं? गट पाडले जातात. तर गुणाकारामध्ये काय केलं जातं? गुणाकारामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्याने त्याला गुणलं जातं. उदाहरणार्थ भागाकार हा गुणाकाराचा उलटा प्रकार. उदाहरणार्थ गुणाकार 3 गुणिले 5 बरोबर 15. भागाकारामध्ये काय केलं जातं?
15 भागिले 3 बरोबर 5. इथं काय केलं जातं आपल्याला, या ठिकाणी गुणाकार आणि भागाकार ह्या एकमेकाच्या विरुद्ध क्रिया आहेत. आता शून्याशी संबंधित जे आहे काही उदाहरणं, शून्याशी संबंधित नियम. 0/5 ज्यावेळेस 0/5 याचं उत्तर किती येईल? याचं उत्तर येतं 0. 0 म्हणजे संख्याच नाहीये मुळात. त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची जर वस्तू रूपात जर आपण विचार केला तर शून्याला कोणत्याही संख्येने भागता येत नाही. आणि मग ज्यावेळेस त्या शून्याला आपण भागतो त्यावेळेस त्याचं उत्तर काय येत असतं? 0 येत असतं. दुसरं एक उदाहरण घेतलं आपण, 15/1. 15/1 हे जर आपण उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये काय होतं, याचा भागाकार काय येतो? याचं उत्तर येतं 15. 15 एक 15. एकने भागणं म्हणजे तीच संख्या आपण घेत असतो. आता तिसरं उदाहरण जर आपण बघितलं, 15/15 याचं उत्तर किती येईल? 15 एक 15. याचं उत्तर येतं 1. मग अशा प्रकारचे जे शून्याशी संबंधित जे नियम आहे हे या प्रकारचे असतात. 0/5 बरोबर 0. 15/1 बरोबर 15 आणि 15/15 बरोबर 1. अशा प्रकारे हे शून्याशी संबंधित नियम जे आहेत ते काय आहेत? शून्याशी संबंधित नियम आहेत. आता आपण काय करणार आहोत, तर कोणत्याही संख्येला शून्याने भाग देता येत नाही. आपल्याला काय करता येत नाही? कोणत्याही संख्येला शून्याने भाग देता येत नाही. बऱ्याच वेळेला एखादं उदाहरण दिलं जातं आपल्याला, 15/0 सांगा उत्तर, किंवा 0/15 सांगा उत्तर. हे काय केलं जातं आपल्याला, कुठेतरी चकवा देण्यासाठी काय केलं जातं आपल्याला, हे अशा प्रकारचे उदाहरणं दिली जातात. मग आता याच्यामधून निष्कर्ष काय निघतो आपल्याला? आता हे जे सरावासाठी प्रश्न जे आहेत, या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, या सरावासाठी प्रश्न आहेत 1 2 3 4 5. या ठिकाणी काय आहेत, ही 5 उदाहरणं जे आहेत ही काय आहेत, सरावासाठी दिलेली आपल्याला उदाहरण. मग 28 ही उदाहरणं काय करायची आहेत, आपण आपल्या वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहून घ्या हवं तर, आणि ते उदाहरण आपल्याला काय करायचे आहे, सोडवायचे आहे. मग पहिलं जे उदाहरण आहे 28/7. दुसरं उदाहरण जे आहे ते 35/5. तिसरं जे उदाहरण आहे 49/6. चौथं उदाहरण 72/8. पाचवं उदाहरण 90/9. मग या सगळ्यामधून निष्कर्ष काय निघतो थोडक्यात, तर भागाकारामुळे, बघा, भागाकारामुळे मोठ्या संख्यांचे समान भाग करता येतात. किती मोठी संख्या असू द्या, ज्यावेळेस आपल्याला समान भाग करायचे असतात, कितीही मोठी संख्या असली तर भागाकाराच्या साहाय्यानं, भागाकाराच्या क्रियेनं आपण काय करू शकतो, मोठ्यात मोठ्या संख्येचे समान भाग करू शकतो आपण. आणि गुणाकार समजण्यासाठी, कशासाठी, दुसरा जो मुद्दा आहे गुणाकार समजण्यासाठी आणि दैनंदिन व्यवहारासाठी. कशासाठी, तर दैनंदिन व्यवहारासाठी. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत अनेक प्रकारचे दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार केले जातात. मग दैनंदिन व्यवहारासाठी सुद्धा काय होतो, आपल्याला भागाकार ही जी क्रिया आहे ही वेळोवेळी आपल्याला काय होते, उपयोगी ठरत असते. मग आता आपण पाहणार आहोत उदाहरण. या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्यक्ष जी भागाकार आतापर्यंत आपण संज्ञा, संकल्पना, संज्ञा, त्यानंतर भाज्य, भाजक, भागाकार, बाकी ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याचा आपण अभ्यास केला. आता आपण काय करणार आहोत, प्रत्यक्ष उदाहरणाला या ठिकाणी काय करणार आहोत, आता सुरुवात करणार आहोत. तर भागाकाराची जी शाब्दिक उदाहरणं आहेत, परीक्षेमध्ये काय केलं जातं बऱ्याच वेळेला,
भागाकार जर आपल्याला असं अंकी उदाहरण दिलं तर आपण अगदी एका मिनिटामध्ये ते उदाहरण सोडून आपण काय करतो, पटकन उत्तर लिहून ठेवतो. पण ज्या वेळेस अक्षरी एखादं उदाहरण आपल्याला दिलं जातं परीक्षेमध्ये, त्यावेळेस काय होतं, थोडीशी आपल्याला अडचण निर्माण होते. उदाहरण वाचून ते उदाहरण समजून घ्यावं लागतं आणि मग तिथून पुढे आपल्याला ठरवावं लागतं या ठिकाणी गुणाकार करायचा, भागाकार करायचा, बेरीज करायची की वजाबाकी करायची. उदाहरण अगदी सोपं असतं, फक्त ते समजून त्या प्रकारे त्याची मांडणी करणं हे गरजेचं असतं. आता एका मुलाकडे काय आहेत, आपण हे जे उदाहरण आहे पहिलं, आपण एका मुलाकडे 24 चॉकलेट आहेत. किती चॉकलेट आहेत या ठिकाणी आपण बघतोय, 24 चॉकलेट आहेत. त्यानं ती 6 मित्रांमध्ये समान वाटली. बघा या ठिकाणी काय केलं त्यांनी, 6 मित्रांमध्ये समान वाटली त्यांनी. तर प्रत्येक मित्राला किती चॉकलेट मिळतील, त्यांनी त्या याचं काय केलं, त्याने त्या चॉकलेटांचं वाटप केलं. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत, भागाकार करून तर आपल्याला जमणार नाही, आपलं गुणाकार करून आपल्याला उत्तर चुकीचं येईल आपलं. त्यांनी वाटणी केली, 6 मित्रांमध्ये त्यांनी ती चॉकलेट वाटलेले आहेत, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी त्याचा भागाकार करावा. मग आपण संख्या लिहूया, 24 भागिले किती मित्रांमध्ये वाटली, तर 6 मित्रांमध्ये वाटली, म्हणून 6 ने भागाकार दिला आपण. या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आपल्याला ज्यावेळेस भागाकार असेल क्रिया किंवा गुणाकार असेल, या दोनही क्रिया करण्यासाठी पाढे जे आहेत हे पाढे अत्यंत आवश्यक आहेत. जोपर्यंत आपले पाढे पाठ होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला भागाकाराची क्रिया करणं शक्य होणार नाही. मिनिमम एक 20-25 पर्यंत पाढे तरी आपले पाठच पाहिजे, आणि ज्या विद्यार्थ्याचे 30 पर्यंत पाढे पाठ आहेत त्या विद्यार्थ्याला भागाकाराची क्रिया कोणतंही उदाहरण त्याला दिलं की अगदी 5 मिनिटांमध्ये तो काय करू शकतो, सगळं पटपट पटपट कितीही कठीणातलं कठीण उदाहरण तो सोडू शकतो. मग या ठिकाणी 6च्या पाढामध्ये आपण जर म्हटलं तर 6 जे आहे, 6चा पाढा आपण लिहिला, 6 एक 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आणि 6 10 60. मग 6चा पाढा द्यायचा म्हणजे काय केलं आपण, 6चा पाढा लिहिला, या ठिकाणी 24 ला भाग द्यायचा आहे. 6च्या पाढ्यामध्ये 24 जी संख्या आहे ही कुठे दिसते आपल्याला, बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसते, 24 संख्या दिसते. म्हणजे कितीचा भाग गेला, 1 2 3 4चा भाग गेला. म्हणजे काय झालं या ठिकाणी, 6 चोक 24. 24 पूर्ण संख्या आहे, वरही 24 संख्या आहे. या 24 मधून 24 आपण घालवले, 4 मधून 4 गेले 0, 2 मधून 2 गेले 0. मग काय झालं, आपलं जे उत्तर आहे ते उत्तर किती आलंय, आपलं 4 उत्तर आलं. मग काय करता येईल आपल्याला, एका मुलाकडे 24 चॉकलेट आहे, त्यांनी ती 6 मित्रांमध्ये समान वाटली, तर प्रत्येक मुलाला किती चॉकलेट मिळाली, तर 4 चॉकलेट प्रत्येक मुलाला मिळाली. या ठिकाणी उत्तर किती येईल, 4 चॉकलेट 4 चॉकलेट काय झाली त्याला मिळाली. आता हे झालं वाटपाचं उदाहरण. आपण दुसरं उदाहरण बघूया. एका वर्गात 35 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत एका वर्गात, 35. आणि 5 विद्यार्थ्यांचे समान गट करायचे आहेत. 35 विद्यार्थ्यांचे काय करायचे आहेत, समान गट करायचे आहेत. 5 विद्यार्थ्यांचे समान गट करायचे, तर किती गट तयार होतील किती गट तयार होतील असं विचारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 35 या संख्येला 5 ने भागावं लागणार. मग 5चा पाढा जर आपण म्हटलं तर 5च्या पाढ्यामध्ये 5 एक 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 24 असं आपण म्हटलं. पाढा जर पाठ असेल तर आपण पटकन सांगू शकतो की 5 7 35. मग 7 जे आहे ते काय होतं, 7चा भाग जातो, पूर्ण 35 उत्तर येतं. 35 येतं, 5 7 35. मग या 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 3 गेले 0. या ठिकाणी काय करता येतं आपल्याला, लगेच त्याचं उत्तर काढता येतं. याचं उत्तर किती आलं आपलं, तर किती गट तयार होतील, तर 7 गट जे आहेत 7 गट तयार होतील. सुरुवातीला आपण असे जर थोडे 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 साध्या पातळीवरचे जर आपण उदाहरणं बघितले, नंतर हळूहळू काठिण्य पातळीकडे आपल्याला काय करता येतं, जाता येतं. त्यानंतर हे झालं वाटपाच्या बाबतीतलं उदाहरण घेतलं आपण. या ठिकाणी
विद्यार्थ्यांचे परीक्षेला अशाच प्रकारचे उदाहरणं विचारले जातात. चॉकलेट आहेत, आंबे आहेत, केळी आहे, असे वाटप जे आहेत फक्त संख्या बदललेल्या असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गट केले जातात, कामगारांचे गट केले जातात, अशा प्रकारचं उदाहरण घेतलं जातं. त्यानंतर या ठिकाणी तिसरं उदाहरण आपण बघणार आहोत, आंब्यांचे वाटप. उदाहरण कशासाठी दिलेलं ते आपल्याला, या वस्तू फक्त आपण आपल्या माहितीसाठी घेतल्यात, परंतु परीक्षेला अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला विचारले जातात. 48 आंबे 8 टोपल्यांमध्ये समान ठेवले. उदाहरण काय दिलंय आपल्याला बघा, 48 आंबे किती टोपल्यांमध्ये समान ठेवलेत? 8 टोपल्यांमध्ये. मग 8 टोपल्यांमध्ये जर समान ठेवले तर प्रत्येक टोपलीत किती आंबे ठेवले? त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, या 8 ने भागावं. मग 8 × 48, 6चा भाग गेला. या 8 मधून 8 गेले, या ठिकाणी उरले बाकी 0. 4 मधून 4 गेले 0. मग काय करावं लागेल? याचं उत्तर किती आलं? तर प्रत्येक टोपलीत किती आंबे ठेवले होते आपण? 6 आंबे ठेवले होते. किती आंबे ठेवले होते? 6 आंबे. सहा आंबे आपण काय केले होते? या टोपलीमध्ये ठेवलेले होते. आता पुढचं जर उदाहरण आपण घेतलं, हे उदाहरण समजलं? सगळ्यांना समजलं असेल. उदाहरण सोपं आहे, फक्त त्याची मांडणी जी आहे, गुणाकार करायचा, भागाकार करायचा, बेरीज करायची की वजाबाकी करायची, हे उदाहरण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं आणि त्यावेळेस ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे ते पाहणार आहोत आपण, उरलेली बाकी. अशाच प्रकारे प्रश्न विचारला जातो, संख्या बदलल्या जातात. 29 पेन्सिली, काय प्रश्न आहे बघा, 29 पेन्सिली 4 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटल्या. पेन्सिली किती आहेत? 29. किती विद्यार्थ्यांमध्ये समान वाटल्यात? 4 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटल्यात. प्रत्येकाला किती पेन्सिली मिळतील आणि किती उरतील? प्रश्न बघा काय दिला. या ठिकाणी प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला गेला. 29 पेन्सिली 4 विद्यार्थ्यांना समान वाटल्या. प्रत्येकाला किती पेन्सिली मिळतील आणि किती उरतील? मग आता या ठिकाणी 29 आपण घेतलं, 29 भागिले 4. मग 4चा पाढा आपण म्हटलं, 4 7 28. 9 मधून 8 गेला, 1 उरला. 2 मधून 2 गेले, 0 उरला. मग या ठिकाणी उत्तर काय येतं आपल्याला? प्रत्येकाला 7 पेन्सिली मिळतील. किती? प्रत्येकाला 7 पेन्सिली मिळतील. आणि शेवटी एक जी पेन्सिल आहे, एक पेन्सिल काय होईल या ठिकाणी? खाली उरेल, म्हणजे शिल्लक राहील. या ठिकाणी काय होईल? एक पेन्सिल उरेल. त्यानंतर आपण जर पुढचं उदाहरण आपण बघितलं तर अशाच प्रकारे आपल्याला आता वाटप जी क्रिया आहे, या वाटप क्रियेवर काय केलं जातं? आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता आपण त्या वाटप क्रियेवर जर उदाहरण घेतलं तर 120 रुपये 10 मुलांमध्ये समान वाटले. प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील? काय केलं? प्रश्न काय विचारलाय आपल्याला? 120 रुपये 10 मुलांमध्ये समान वाटले तर प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील? तर मग प्रश्न काय दिलाय? 120 रुपये किती मुलांमध्ये वाटायचे आहेत? 10 मुलांमध्ये वाटायचे आहेत. मग 10 मुलांमध्ये वाटायचे म्हणून आपण काय केलं? 10 या संख्येने 120 ला भागलं. 10 1 10, 10 दुने 20. मग 2चा भाग जात नाही, 1चा भाग जातो, म्हणून 10 1 10. 2तून 0 गेले 2, 1तून 0 गेला, 1तून 1 गेला 0, वर उरले 20.
मग आपण जो शून्य आहे, हा वरचा जो शून्य राहिला होता तो आपण तसाच खाली घेतला. हा जो शून्य दिसतोय हा आपण काय केला, खाली घेतला. आणि मग खाली घेतल्यानंतर या ठिकाणी संख्या जी तयार झाली ती झाली 20. आणि मग या 10ने परत आपण या 20 संख्येला भागलं. 10 एक 10, 10 दुने 20, 2चा भाग गेला, संख्या 20 अशी आली. आणि मग काय झालं, तर या शून्याशी शून्य, 2तून 2 गेले शून्य आणि शून्याशी शून्य. मग प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील, प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील हे जर आपण बघितलं तर किती रुपये मिळतात प्रत्येक मुलाला, 12 रुपये प्रत्येक मुलाला मिळतात. 12 रुपये मिळतात प्रत्येक मुलाला. काय होतं, 12 रुपये या ठिकाणी मिळतील. पुढचं जर आपण उदाहरण बघितलं आणखीन दुसऱ्या प्रकारचं, तर पुस्तकांची मांडणीवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. 54 पुस्तके 9 कपाटांमध्ये समान ठेवली, तर प्रत्येक कपाटात किती पुस्तके ठेवली. आता या 54ला 9ने जर भागलं, 9 सक 54, 9 सक 54 पाडेपाठ असतील तर आपल्याला पटकन एका सेकंदामध्ये सुद्धा ते उत्तर लगेच काढता येतं. तोंडी सुद्धा ते उत्तर आपल्याला लगेच मिळवता येतं. 4तून 4 गेले 0, 5तून 5 गेला 0. म्हणजेच काय झालं, 54 पुस्तके 9 कपाटांमध्ये जर समान ठेवली तर प्रत्येक कपाटात किती पुस्तके ठेवली, तर 6 पुस्तके ठेवली. हे आलं आपलं उत्तर. हे काय झालं, आपल्याला मिळालेलं उत्तर 6 पुस्तके. काय आलं आपल्याला उत्तर. आता फळांचं पॅकेट यावर आधारित एक उदाहरण घेतलंय आपण. 63 सफरचंद 7 पिशव्यांमध्ये समान भरली. या ठिकाणी परीक्षेला फक्त अंक वेगवेगळे असतात. आता काय केलं त्या ठिकाणी, प्रश्न काय सांगितलं, प्रश्न काय आहे, तर 63 सफरचंद 7 पिशव्यांमध्ये समान भरली. पिशव्या किती आहेत, 7. 7चा जर पाडा म्हटलं आपण तर 7 एक 7, 7 दुने 14, 7 एक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सकून 42, 7 7 49. असं जर पाडा आपण म्हटलं तर 7 9 63. 9चा भाग गेला, या ठिकाणी 63 संख्या येते. 3तून 3 गेला 0, 6तून 6 गेला 0. मग किती, प्रत्येक पिशवीत किती सफरचंद आली, प्रत्येक पिशवीमध्ये 9 सफरचंद आली. किती सफरचंद आली, 9 सफरचंद त्या प्रत्येक पिशवीमध्ये येऊन जातात. अशा प्रकारे आपण काय केलं, संख्येला एका अंकानं भागणं, जी शाब्दिक उदाहरणं जी आहेत, काय केलं गेलं आपण आतापर्यंत एका संख्येनं भागणं, 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं भागणं, ही उदाहरणं बघितली. एवढ्या जर आपण सराव केला, ही जी उदाहरणं आहेत खाली दिलेली आता, यांचा जर आपण सराव केला तर मला नक्कीच म्हणजे असं वाटतं की आपलं भागाकाराचं उदाहरण कोणत्याही प्रकारे कसंही फिरून फिरून प्रश्न विचारला तरीही ते उदाहरण आपलं चुकणार नाही. सरावासाठी या ठिकाणी आपण काही उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं मी एकदा वाचतो. अशा प्रकारची उदाहरणं जी आहेत, ही उदाहरणं जी आहेत ती आपण जर घरी सोडवली तर आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये सराव होईल आणि कधीही आपलं भागाकाराचं उदाहरण चुकणार नाही. आपण भागाकाराचं जे उदाहरण आहे, जे सराव म्हणून आपण जे उदाहरण घेणार आहोत, तर बघा, पहिलं उदाहरण मी वाचन करतोय. 40 बिस्किटे 5 मुलांमध्ये समान वाटली, प्रत्येकाला किती बिस्किट मिळतील, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, 72 फुले 8 माळांमध्ये समान वापरली, प्रत्येक माळेत किती फुले असतील, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, 91 गोळ्या 9 मुलांमध्ये समान वाटल्या, किती बाकी राहील. त्यानंतर 250 रुपये 5 मित्रांमध्ये समान वाटले, प्रत्येकाला किती रुपये मिळतील. पाचवा प्रश्न, 84 विद्यार्थ्यांचे 7 समान गट केले, प्रत्येक गटात किती विद्यार्थी असतील. अशा प्रकारे ही जी उदाहरणं आहेत
ही काय केलेली आपण एका अंकी संख्येने आपल्याला भागाकाराचे उदाहरण बघितलेले आहे. आता आपण 2 अंकी भागाकाराची शाब्दिक उदाहरणं बघणार आहोत. अशाच प्रकारचे प्रश्नांची जी काठिण्य पातळी जी आहे ती अशा प्रकारे ती काठिण्य पातळी वाढत जात असते. मग 2 अंकी भागाकाराची शाब्दिक उदाहरणं एका शाळेत पहिलं आपण विद्यार्थ्यांचे गटावर आधारित एक उदाहरण बघणार. एका शाळेत 96 विद्यार्थी आहेत. प्रत्येक गटात 12 विद्यार्थी ठेवायचे आहेत. किती गट तयार होतील? काय होईल या ठिकाणी काय प्रश्न विचारले बघा. एका शाळेत 96 विद्यार्थी आहेत. प्रत्येक गटात 12 विद्यार्थी ठेवायचे आहेत. किती गट तयार होतील? ज्यावेळेस गट विचारले जातात किती तयार होतील, कशी वाटप करता येईल, किती वाटप करावं लागेल, असे प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस एक अंदाजे ओव्हरऑल आपण लक्षात घ्यायचं की या ठिकाणी काय केले आहे, आपल्याला भागाकार जो आहे हा भागाकाराचं उदाहरण विचारलेलं आहे. मग या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया. उदाहरण घेतलंय एका शाळेत किती विद्यार्थी आहेत? 96 विद्यार्थी आहेत. प्रत्येक गटात 12 विद्यार्थी ठेवायचे आहेत. तर किती गट तयार होईल? म्हणून या ठिकाणी उघड होतं की आपल्याला याला 12 ने भाग द्यावा लागेल. मग 12 ने भाग दिला, 12चा पाढा आपल्याला पाठ पाहिजे. आपल्याला काय केलं पाहिजे? 12चा पाढा पाठ पाहिजे. मग 12चा जर पाढा म्हटलं तर 12च्या पाढ्यामध्ये 8व्या स्थानावर 96 अंक आपल्याला मिळतो. 12 8 96. मग हा जो 8ने जर आपण भाग दिला 12 8 12 8चा भाग गेला, संख्या मिळाली 12 8 96. मग 6तून 6 गेले 0, 9तून 9 गेला 0, पूर्ण भाग गेला. याचं उत्तर काय आलं? तर किती गट तयार होतील? तर याचे हे उत्तर येतं. हा काय आला आपल्याला? हा भागाकार आला, म्हणजे हे उत्तर आलं. आणि मग भागाकार म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? उत्तर म्हणतो. याला खाली बाकी म्हणतो. मग बाकी 0 आली, उत्तर आलं 8. किती गट तयार होतील? तर 8 गट तयार होतील. काय होतील? 8 गट तयार होतील. मग आपण ज्यावेळेस एक अंकीमध्ये पण हे बघितलं, उदाहरणं बघितली, विद्यार्थ्यांचे गट, आंब्यांच्या पेट्या, वाटप यावरच आधारित काय केलं जातं? आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. आंब्यांच्या पेट्या. आंब्यांच्या पेट्या 144 आंबे. बघा प्रश्न काय विचारलाय? 144 आंबे 12 पेट्यांमध्ये समान भरले. किती पेट्यांमध्ये? 12 पेट्यांमध्ये समान भरले. प्रत्येक पेटीत किती आंबे भरले? बघा आंबे किती होते? एकूण 144 आंबे होते. किती पेट्यांमध्ये भरले? 12 पेट्यांमध्ये. पण 12 पेट्यांमध्ये भरताना ते कसे भरले? प्रत्येक पेटीत सारखेच येतील. एकाही पेटीमध्ये कमी किंवा एखाद्या पेटीमध्ये जास्त असं कुठल्याही प्रकारे केलेलं नाही. आणि म्हणून मग काय करायचं आपल्याला? तर 144 आंबे आहेत. 144 आंबे. याला काय करायचं आहे आपल्याला? 12 ने काय करायचं आहे? भाग द्यायचा. आता 12 ने भाग द्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 12चा पाढा पाठ असला तर आपण पटकन लक्षात येतं 12 10 120. नंतर परत पुढची स्टेप घेतली 12 दुणे 24 144 होतात. परंतु या क्रियेनुसार जर आपण गेलं तर मग ही जी संख्या 12 पेक्षा एक जी संख्या आहे सुरुवातीची ही लहान आहे. त्याच्या पुढचा गट केला आपण, ही जी संख्या आहे 14. पुढची संख्या घेतली तर ते होतात 14. मग काय केलं? तर 12 1 12, 12 दुणे 24. मग 24 ही जी संख्या आहे ही 14 पेक्षा मोठी होते. मग भाग कितीचा जातो आपल्याला? एकाचा भाग गेला. एकाचा भाग गेला वजा 12. 4 मधून 2 गेले 2. एकामधून 1 गेला 0. आता ही जी 2 आलाय, परंतु वरची जी 4 संख्या जी शिल्लक आहे ती जशीच्या तशी आपण खाली घेतली. मग आता परत या 12 ने काय करायचं? या 24 संख्येला भागायचं. 12चा पाढा आपण जर म्हटलं तर 12च्या पाढ्यामध्ये दुसऱ्या स्थानावर काय आहे? 12 1 12 आणि 12 दुणे 24. या ठिकाणी काय होतं? लगेच 12 दुणे 24 आपल्याला ही संख्या मिळते. मग या 4 मधून 4 गेले 0.
2मधून 2 गेले 0, 0शी. आता विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी हे उत्तर आपलं बरोबर आहे की चुकीचं आहे याची पडताळणी जर करायची असेल तर आपल्याला काय करता येईल, हे जे उत्तर मिळालेलं आहे आपल्याला, जे भागाकार आणि ज्याने भागलंय, आपण 12ने भागलंय, 12 उत्तर मिळालंय, यांचा जर गुणाकार केला तर ही जी संख्या आहे, ही संख्या जर आपल्याला मिळाली तर आपलं उत्तर बरोबर. हे आपल्याला त्याचा ताळा सुद्धा आपल्याला करून बघता येईल. आपण उदाहरणादाखल एक उदाहरण ताळा म्हणून घेऊयात. 12 गुणिले 12 याचा जर आपण गुणाकार केला तर 12 दुने पहिलं 12ने काय केलं, आपण सुरुवातीला एकक स्थानाला संख्येला गुणलं. 12 दुने 24, 2, 12 1 12, 12 2 14, 144 जे आहे हे 44 144 उत्तर काय होतं आपल्याला मिळतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर आपण सोडवलेलं उदाहरण जे आहे याचं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी सोडवता येईल. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत. पैशांचं वाटप. 150 रुपये 15 मुलांमध्ये समान वाटले. प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील? काय उदाहरण दिलंय? 150 रुपये 15 मुलांमध्ये समान वाटले. प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील? मग 15 1 15, 1 चा भाग गेला, 5तून 5 गेले 0, 1तून 1 गेला 0, हा 0 उरला तसाच, आणि या ठिकाणी काय केला, 0 तसा आपण 15 आहे 150. आपण जर असं बघितलं 15चा पाढा तर डायरेक्ट 10चा भाग त्या ठिकाणी आपल्याला 15च्या पाढ्यामध्ये जर आपण 15 म्हटलं, 15 1 15, 15 2 30, 15 3 45 असं 10 पर्यंत गेलं की काय होतं, 15 हे 150 होतात, 10चा भाग जातो, आणि 10चा भाग गेल्यामुळे काय होतं, या ठिकाणी त्याचं उत्तर काय मिळालेलं आहे, भागाकार जो आहे तो 10. मग 10 भाग आल्यामुळं तर 150 रुपये 15 मुलांमध्ये समान वाटले, तर प्रत्येक मुलाला किती रुपये मिळतील? 10 रुपये मिळतील. 10 रुपये 10 रुपये काय होतात त्या प्रत्येक मुलाला मिळतील. अशाच प्रकारचे उदाहरणं जर आपण बघितलं, काय आता 132 विद्यार्थी आहेत. 132 विद्यार्थी. तीन अंकी संख्या ज्या आहेत, आता या 3 अंकी संख्येचं आपण काय केलं आहे, आपला जो भागाकार आहे या 3 अंकी संख्येला भागण्याची क्रिया आपली चालू आहे. शाब्दिक उदाहरण याच्यामध्ये तर 132 विद्यार्थी आहेत. एका वर्गात 132 विद्यार्थी आहेत. एका बाकावर 11 विद्यार्थी बसतात. बघा प्रश्न काय आहे, एका वर्गात 132 विद्यार्थी आहेत. एका बाकावर 11 विद्यार्थी बसतात, तर किती बाकांची आवश्यकता लागेल? प्रश्न काय विचारलाय बघा. एका वर्गात 132 विद्यार्थी आहेत. एका बाकावर 11 विद्यार्थी बसतात, तर वर्गामध्ये एकूण किती जे बाक जे आहेत त्यांची किती बाकांची आवश्यकता असेल, हा प्रश्न विचारला. प्रश्न वाचल्यानंतर असं वाटतं की खूप कठीण प्रश्न आहे, खूप अवघड प्रश्न आहे. तो प्रश्न वाचल्यानंतरच आपल्याला थोडंसं वाटतं. परंतु ज्यावेळेस प्रश्न आपण समजून घेतो की एका वर्गात 132 विद्यार्थी आहेत, एका बाकावर 11 विद्यार्थी बसतात, एका बाकावर 11 विद्यार्थी बसतात, तर किती बाकांची आवश्यकता लागेल? तर या ठिकाणी लगेच लक्षात येतं आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी भागाकार करायचा आहे. आणि मग भागाकार करायचा आहे म्हटलं की पटकन काय होते आपल्या लक्षात येऊन जात. मग याने भागाकार केला, 11 1 एकाला भाग जात नाही, एक संख्या लहान आहे म्हणून पुढची संख्या इथली आपण तो झाली 13. मग 11 1 11, 3 मधून 1 गेला 2 उरले, 1 1 गेला 0 उरले. ही जी संख्या आहे वरची ही 2, ही 2 संख्या जशी तशी आपण काय केली या ठिकाणी खाली घेतली. या ठिकाणी परत 2 लिहिलं तर ही संख्या झाली 22. 11 दुने 22, 22 2चा भाग गेला, 2 मधून 2 गेले 0, 2 मधून 2 गेले 0, 0. मग किती बाकांची आवश्यकता असेल? तर 12 बाकांची आवश्यकता असेल. उत्तर काय येतं आपलं
12 बाकांची म्हणजे बेंचेची बाकांची आवश्यकता अशा प्रकारे हे आपण उदाहरण बघितलं. त्यानंतर 150 चॉकलेट जे आहेत, किती चॉकलेट आहेत? 150 उदाहरण काय आहे बघा पुढचं. 150 चॉकलेट 156 चॉकलेट 156 चॉकलेट 156 चॉकलेट 13 मुलांमध्ये समान वाटले. बघा प्रश्न काय आहे? 156 चॉकलेट 13 मुलांमध्ये समान वाटले. प्रत्येक मुलाला किती चॉकलेट मिळतील? काय प्रश्न आहे? 156 चॉकलेट 13 मुलांमध्ये समान वाटले. मग आपल्याला काय करायचं आहे? 156 किती मुलांमध्ये वाटले? 13 मुलांमध्ये वाटले. म्हणून आपण 13चा पाढा आपल्याला पाठ पाहिजे. आता ही जी संख्या आहे, एक संख्या लहान आहे म्हणून पुढची संख्या घेतली. 13चा 13 एका 13 13 दुने 26 26 मोठे होतात 13 पेक्षा 15 पेक्षा. म्हणून आपण काय केलं? एकाचा भाग केला वजा 13. 5 मधून 3 गेले 2 उरले. एकातून गेला 0 उरला. खाली उरले. पुढची संख्या घेतली आपण, वरची संख्या उरलेली ही 6 आली. मग 13 एका 13 13 दुने 26 26 13च्या पाड्यामध्ये आहेत, दुसऱ्या स्थानावर आहेत. म्हणून काय केलं? 2चा भाग गेला. 13 दुने 26. मग 26 पूर्ण भाग गेला म्हणून 26 मधून 26 गेले. उत्तर काय आलं? 0. उत्तर काय आलं? 0 आलं. आणि मग उत्तर बाकी 0 मिळाली. बाकी 0 आणि उत्तर आलं भागाकार मिळाला 12. भागाकार काय आला? 12. भागाकारालाच आपण काय म्हणतो? उत्तर म्हणतो. तर काय? प्रत्येक मुलाला किती चॉकलेट मिळतील? तर प्रत्येक मुलाला 12 चॉकलेट मिळतील. किती चॉकलेट मिळतील? 12 चॉकलेट मिळतील. आता आणखीन आपण दुसरे उदाहरण पाहणार आहोत. 576 आंबे जे आहेत बघा, 576 आंबे 18 पेट्यांमध्ये समान भरले. प्रत्येक पेटीत किती आंबे भरले जातील? आता या ठिकाणी 576 भागिले 18. 576 भागिले 18. आता या 18 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. म्हणून काय पाहिजे आपल्याला? 18चा पाढा आपल्याला पाठ पाहिजे. मग 18चा जर पाढा आपण बघितला, या ठिकाणी 18 एक 18, 18 दोन 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंच 90, 18 सक 108, 18 साते 126, 18 आठ 144, 18 नवे 162 आणि 18 10 180. हा जर पाढा जर आपण आपला पाठ असेल तर आपण काय करतो? ते एका सेकंदामध्ये आपल्याला ते उत्तर लगेच शोधता येईल. मग 5 लहान आहेत. ही पुढची जर आपण संख्या अंक घेतला तर ते 57 होतात. मग 18चा जर पाढा आपण म्हटलं, 18 एक 18, 18 दोन 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72. मग 57 पेक्षा जे 72 आहे हे मोठे होतात. म्हणून भाग गेला आपला 3चा भाग गेला. 18 त्रिक 54. मग 7 मधून 4 गेले 3, 5 मधून 5 गेले 0. आता हे 3 उरलेत. पण वरून जे पुढचा जो अंक आहे, हा 6 जो अंक आहे हा उरलेला आहे, आपला शिल्लक राहिलेला आहे. म्हणून वरून 6 अंक आपण तसा घेतला. मग पुन्हा 18 ने काय करायचं? या 36 ला भाग द्यायचा. 36 ला भाग दिल्यानंतर 18 ने 18 एक 18, 18 दोने 36, 2चा भाग गेला. 18 दोने 36. 6 मधून 6 गेले 0, 3 मधून 3 गेला 0, 3 मधून 3 गेला 0.
अशा प्रकारे आपण उदाहरणं सोडूयात. आता 864 रुपये, पुढचं उदाहरण घेऊ. ठीक आहे, चला. 864 रुपये 16 मुलांमध्ये समान वाटले. 864 रुपये 16 मुलात समान वाटा. प्रत्येकाला किती रुपये मिळतील? प्रत्येकाला किती रुपये मिळतील? तर मग 864 भागिले 16, 16चा पाढा आपला पाठ पाहिजे. 16चा पाढा पाठ असला की काय होतं, आपल्याला उदाहरण सोडवणं पटकन सोपं जातं. मग या ठिकाणी 8 लहान आहेत, पुढचा अंक घेतला ते झाले 86. मग 16चा जर पाढा आपण म्हटलं 16 1 16, 16 2 32, असं जर आपण पाढा म्हणत गेलो, 16 चोक 64, 16 पंचे 80, 96 मोठे होतात पुढे गेल्यानंतर. याची वजाबाकी केली 6 0, आणि परत उरलेली संख्या जी आहे ती 4 संख्या जर आपण घेतली तर काय होतं, 16 चोक 64, 64 ला 4चा भाग जातो, 4तून 4 गेले 0, 6तून 6 गेले 0 0 0. किती रुपये मिळतील? 54 रुपये. हे काय आलं, आपलं उत्तर आलं किंवा भागाकार आला. म्हणून प्रत्येकाला किती रुपये मिळतील? 54 रुपये प्रत्येकाला मिळतील. त्यानंतर पुढचं आपण उदाहरण बघितलं, आणखीन एक उदाहरण बघूया. 672 फुले, बघा 672 फुले 15 हारांमध्ये समान वापरले. प्रत्येक हारात किती फुले असतील? तर 672 भागिले 15, 15चा पाढा पाठ असलं की पटकन उत्तर आपल्याला शोधता येतं. या ठिकाणी 15चा पाढा म्हटलं 15 चोक 60, 15 5 75, म्हणजे भाग गेला 6 लहान आहे. आपण पुढे 7 संख्या घेतली, टोटल एकूण संख्या झाली 67. 67 झाली. 15 चोक 60, 4चा भाग गेला. या ठिकाणी आपण काय केलं, 60 वजा केले, 7 7, 6तून 6 गेला 0, पुन्हा उरले, वरचे 2 घेतले. 15चा पाढा म्हटलं 15 चोक 60, 15 5 75, 4चाच भाग गेला, 15 चोक 60, पुन्हा 2, 7तून 6 गेले, 1 उरला 12. आता हे 12 लहान आहेत, 15 मोठे आहेत. इथपर्यंत उदाहरण सोडवलं तरी आपल्यासाठी भरपूर झालं. त्याच्या पुढे जर आपण अपूर्णांकामध्ये जर गेलं तर आपल्याला अपूर्णांकामध्ये सुद्धा त्याचं उत्तर काय करता येतं, आपल्याला उत्तर शोधता येतं. मग अपूर्णांकामध्ये जर आपण जायचं ठरवलं तर या ठिकाणी काय करायचं, पुन्हा एक शून्य घेतला, इथं शून्य घेतल्यानंतर वर एक दशांश अपूर्णांक जर आपण चिन्ह दिलं तर काय करता येईल आपल्याला. या ठिकाणी 15चा पाढा म्हटलं 15 8 20, 8चा भाग गेला 0 0 0. अपूर्णांकामध्ये सुद्धा काय करता येतं, आपल्याला त्याचं उत्तर शोधता येतं. अपूर्णांकामध्ये सुद्धा याचं उत्तर आपल्याला शोधता येतं. अशा प्रकारे आपण हे जे आहेत आज भागाकाराची संज्ञा, संकल्पना, त्यानंतर भागाकाराचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग, अभ्यासामध्ये उपयोग, पाढेपाठ असेल तर भागाकार करणं सोपं जातं, याचं महत्व, पाढेपाठांतराचं महत्व सुद्धा याच्यामधून आपल्याला शिकता येईल. त्यानंतर एका अंकानं भागणं, 2 अंकीनं भागणं, 2 अंकी संख्येला, 3 अंकी संख्येला एका अंकी संख्येनं भागाकार करणं, 2 अंकी संख्येनं भागाकार करणं, वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळं काय झालंय, 1च तास वेळ असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी जास्त 4 अंकी उदाहरणाकडे जाता आलं नाही. तरी आज आपण अजूनही 3 मिनिटं बाकी आहेत आपल्यासाठी. पुन्हा एकदा आपण एखादं उदाहरण घेऊया. एक उदाहरण घेऊया आपण, आणि त्यानंतर जी उदाहरण सरावासाठी जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. 945 9 फुले 15 माळांमध्ये समान वापरा. प्रत्येक माळेत किती फुले असतील? तर 945 15, आता या 9 लहान आहे, 4 लहान आहे, म्हणून काय करतो आपण, 15चा भाग गेला, 15 चोक 60, 15 5 75, 15 सक 90, 6चा भाग गेला, 4 4 0, वरून घेतले 5, 15 त्रिक 45, 3चा भाग गेला,
5 5 गेला 0, 4 4 गेला 0, 0 उत्तर आलं 63. प्रत्येक माळीत किती फुले असतील? 63 फुले ही प्रत्येक माळीमध्ये असतील. शेवटचे 2 मिनिटं राहिलेत. आपण काय करणार आहोत? सगळ्या विद्यार्थ्यांना आशा करतो की आपल्याला शिकवलेला भागाकाराची जी उदाहरणं आहेत ती समजलेली असावी. भागाकार पाठ असेल तर भागाकार करणं सोपं जातं आणि भागाकार एकदा क्रिया जमली की आपण गणितामध्ये काय होतं आपल्याला बहुतांशी वर्चस्व मिळवते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. सरावासाठी जी प्रश्न आहेत ती तुम्हाला एकदा वाचून दाखवतो मी. या ठिकाणी उदाहरणं जे आहेत 936 आंबे 24 पेट्यांमध्ये समान भरा. प्रत्येक पेटीत किती आंबे येतील? त्यानंतर 864 विद्यार्थी 32 गटांमध्ये विभागा. प्रत्येक गटात किती विद्यार्थी असतील? 999 रुपये 27 मित्रांमध्ये समान वाटा. प्रत्येकाला किती रुपये मिळतील? 768 फुले 16 माळांमध्ये समान वापरा. प्रत्येक माळेत किती फुले असतील? 924 पुस्तके 22 कपाटांमध्ये समान ठेवा. प्रत्येक कपाटात किती पुस्तके येतील? अशा प्रकारची ही जी आहे ही सरावासाठीची उदाहरणं आहेत. तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत पंचायत समिती श्रामपूर यांच्या मार्फत मला जो आजची तासिका घेण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी आदरणीय गट शिक्षणाधिकारी महोदय, विस्तार अधिकारी महोदय, केंद्र प्रमुख महोदय आणि आमचे या मिशन आरंभची जी टीम आहे या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या भागाकार या उपघटकाविषयीची जी तासिका आदरणीय जिंजुर्डे सर यांनी या ठिकाणी सादर केली, अतिशय छान पद्धतीने सर्व संकल्पना आपल्या विद्यार्थ्यांना समजून सांगत त्यांनी भागाकाराची विविध प्रकारची उदाहरणे तुम्हाला विद्यार्थ्यांना सोप्याकडून कठीणाकडे ते आजच्या तासिकेमध्ये त्यांनी घेत गेलेत. त्यामुळे निश्चितच सर्व विद्यार्थ्यांच्या संकल्पना या ठिकाणी स्पष्ट झाल्या असतील. पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या वतीने सरांचे मनपूर्वक आभार. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून आपण आपल्या स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता या विषयाची मालिका ऑनलाईन तासिकांची सुरू करणार आहोत. तर त्या मालिकेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे. तोपर्यंत सर्वांना शुभ दिन. गुड बाय.